काय करून आपण स्टेजवर यायचे. त्याच दरम्यानच्या काळामध्ये लक्ष्मण शेठ घाडगे यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचाही सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. आणि सुनील येवले यांनी इकडे यायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये पप्पू शेठ फापाळे यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. संतोष गावडे मामा नेहमीच आमच्या सीबी ट्रॉफीला त्यांचं योगदान लाभलेलं आहे असे आमचे निशांत दाते, त्याचप्रमाणे बाबूभाई यांचाही सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने आम्ही करत आहोत. सुधीर शेठ जाधव, मंगेश जाधव यांना विनंती करतो त्यांनी माननीय निशांत शेठ दाते यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे बाबूभाई वाडेकर यांचाही सन्मान होत आहे. त्यानं तदनंतर संतोष मामा गावडे यांचाही सन्मान केला जात आहे. आमच्या सीबी ट्रॉफीचे आयोजक माननीय मंगेश जाधव आणि सुधीर जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. खरोखर या व्यक्तींचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. नेहमीच आमच्या सीबी ट्रॉफीला यांचं मोठं योगदान लाभलेलं आहे. प्रत्येक वर्षी निशांत दाते यांचं अन्नदानामध्ये होऊ शकत नाही. आणि गावडे मामा असो किंवा बाबूभाई असो यांचं नेहमीच सहकार्य आमच्या सीबी ट्रॉफीला लाभलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक असा आभार. सुनील येवले यांना विनंती आहे आपण इकडे यायचं आहे. सुनील येवले. तर सुनील येवले आपण यायचंय, आपण या. तर सुनील येवले मॅन ऑफ द मॅच आहेत. सुनील येवले आपण यायचे. आपल्याला डिंगडॉम टीमकडून 2000 रुपये आहेत आणि संघ मालक सुधीरजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि संघ मालक मंगेश जाधव साहेब यांच्याकडून 1000 रुपये आहेत. शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता असताना सुनील येवले यांनी षटकार लगावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. संघ मालक सुधीरजी जाधव साहेब आणि मंगेशजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. आणि त्यासोबत खरं तर मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट सन्माननीय विकासजी घरत साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट असेल. आणि सन्माननीय योगेशभाई लहाने अध्यक्ष पळसपे जिल्हा परिषद युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅचची. ती ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय रूपचंद राठोड साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. सन्मान्य श्रीमान रूपचंदजी राठोड साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय निलेश येवले यांना. अप्रतिम खेळ निलेश यांचा राहिलाय. निलेश फक्त 1 मिनिट थांबायचे. बाकी सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचे. निलेश वेल प्लेड, आपलं खूप खूप अभिनंदन. आणि खरं तर 64 धाव्यांची आवश्यकता होती आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली मिळाली. पहिल्या षटकामध्ये हनुमंत दाभाडे यांनी 25 धावा बनवल्या. कुठेतरी प्लॅटफॉर्म सेट झाला आणि नंतर खूप चांगली बॅटिंग तुमची पाहायला मिळाली. काय सांगाल? सर्वप्रथम सीबी ट्रॉफीवाल्यांचे खूप अभिनंदन. एवढी मोठी टुर्नामेंट भरवतात आहे आणि आमच्यासारख्या लोकांना चान्स भेटतोय खेळायला, हेच खूप खूप मोठं हे आहे. आणि आमची टीम खूप चांगली आहे. सुधीर शेठ आमचे मालक आहेत. प्रत्येक मंगेश सर बी आहेत आणि प्रत्येक ओव्हरनंतर सांगायला येतात तुम्ही असं खेळा तसं खेळा. तेच आधी नियोजन करता आम्ही जायच्या की तुम्हाला याला पहिली ओव्हर द्यायची, त्याला पहिली ओव्हर द्यायची, पुढच्या मॅचला त्यांना आतमध्ये घेऊन जायचा, असा विचार आहे आमचा. आणि खरं तर आपण खूप चांगलं खेळलात. आणि हनुमंत दाभाड्याने खूप चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये करून दिली. नंतर 1 बॉल 6ची आवश्यकता होती. काय सांगाल त्याबद्दल? हां, तर सुनील येवले यांच्यासाठी खरं तर ही स्पर्धा तुमच्यासारख्या खेळाडूंसाठी सन्माननीय आबासाहेब भोर यांनी सुरू केलेली आहे. काय सांगाल त्याबद्दल? माझ्याकडे कस्टम पास नसताना CAची प्रीमियर लीग व्हायची, त्यावेळी मला चान्स भेटायचा नाही आणि आबा आणि मी कामुट्यामध्ये क्रिकेट खेळायचो. आणि त्यानंतर आबाने असा निश्चय केला की बाबा ह्या पोरांना घ्या, सतीश देवकरला आणि त्यांच्या कमिटीला. तर ते बोलले पास असाल तरच घेणार. त्यानंतर आबाने स्वतः मेहनत करून ग्रुप बनवून आणि सीबी ट्रॉफी चालू केली. आणि सीबी ट्रॉफीमध्ये मला प्रत्येक वेळेस चान्स भेटला आणि प्रत्येक वेळेस मी चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न केला आहे. यापुढे पण करेल. आणि कमिटीचं खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू.
आपलं देखील मनापासून अभिनंदन सुनील येवले. अतिशय चांगलं क्रिकेट आपण खेळलेलं आहात. एक बॉल 6ची आवश्यकता असताना षटकार या खेळाडूने लगावलाय आणि तेच आहेत मॅन ऑफ द मॅच सुनील येवले. आपल्या सर्वांच्या मनापासून आभार. आपण सर्वजण या ठिकाणी आमच्यासोबत जोडले गेलात. आपले देखील मनापासून आभार. चला धन्यवाद. आणि आता आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऑनगोईंग मॅच सुरू आहे आणि सन्माननीय संतोषजी पंडित सर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले. धन्यवाद. धन्यवाद तुषार. तो बिल्कुल ही चलते इस समय मैदान पर जहां वरद लॉजिस्टिक जो पहला मुकाबला खेलता हुआ एक बार हारने के बाद दूसरा मुकाबला इस समय प्रो ट्रांस सॉल्यूशन का, यानी कि प्रो ट्रांस के लिए इस समय करो मरो की स्थिति रहेगी. इस मुकाबले में जीतना ही होगा किसी भी हालात में. हॅलो, विनायकजी शेठ अपराज, कृपया करून आपण स्टेजवर यायचं आहे. विनायक शेठ अपराज, आपण कृपया करून स्टेजवर यायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये लक्ष्मण शेठ गाडगे यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने छोटासा आम्ही सन्मान करत आहोत. कृपया करून त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मंगेश जाधव, सुधीर जाधव यांना मी विनंती करेल लक्ष्मण शेठ गाडगे यांचा सन्मान करायचा आहे. विनायक शेठ अपराज कुठे असतील त्यांनी कृपया करून स्टेजवर यायचं आहे. बड़द लॉजिस्टिक के सर्वे सर्वा सम्मान्य आदरणीय श्री विनायक अपराध सर से आग्रह कि आप हमारे व्यासपीठ बढ़ाकर व्यासपीठ के सम्मान को बढ़ाएं. विनायक जी अपराध सर, आपसे आवेदन निवेदन कि आप हमारे व्यासपीठ बढ़ाकर अतिथि कक्ष में आकर इस टूर्नामेंट को 4 चांद लगाएं. मैदान पे चलते ही समय जहां पर ज़रूरत रहेगा इस मुकाबले को जीतने का, खास करके अगर देखा जाए तो प्रो ट्रांस सॉल्यूशन को दोनों टीमें इस समय जीतने की कोशिश करेंगे, परंतु बहुत ही डू और डाई का मुकाबला इस समय. इस बार ये गेंद ऑपर स्टंप्स के ऊपर था, हल्के हाथों से गेंद को सिर्फ दिशा दिया. कवर पॉइंट के रीजन में गेंद जाता हुआ वहां से गेंद आती हुई वापस, तब तक रन लेने का मौका था बल्लेबाज के पास. और इस 2 रनों के साथ स्कोर में इजाफा. स्कोर पहुंचा आप जाकर सीधा 7 पर. दूसरा ओवर प्रगति में इस समय गेंदबाज अली गेंदबाजी करते हुए रेड ट्रैक एंड से. इस बार जगह बनाकर गेंदों को खेला है, बिल्कुल ही डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर जाती हुई गेंदें. 4 रनों के लिए चौका. इस चौके के साथ स्कोर में इजाफा होता हुआ. बिल्कुल ही अगर देखा जाए तो थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी, ऑफ स्टंप्स के बाहर नहीं था, लेग स्टंप्स के ऊपर था. पहले से तैयार थे गेंद को खेलने के लिए. बहुत ही चतुराई भरी बल्लेबाजी इस समय बल्लेबाज के द्वारा. विकेट के पीछे खेला गया था. 4 रन मिले. इस 4 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. 11 पर पहुंचा स्कोर. अली चले एक बार फिर से गेंदबाजी करते हुए. ये गेंद बल्ले से लगा विकेट कीपर से दस्तानों से छूटा और इस समय बाल बाल बचते हुए. बिल्कुल ही एक अच्छा सा मौका था, अच्छा चांस था. यहाँ पर एक विकेट यहाँ पर आ सकता था, ब्रेक को हो सकता था, परंतु 12 रन, 1 रन और आते हुए यहाँ इस ओवर में 3 गेंदे 7 रन अभी तक खर्च किया है अली ने. इस समय गेंदबाजी का छोड़ बदलते हुए अपना साइड चेंज करते हुए राइट आर्म राउंड द गेंदबाजी कर रहे थे. इस समय ओवर द गेंदबाजी करने के लिए तैयार बाएं हाथ के बल्लेबाज के लिए. अच्छी गेंद, ब्लॉक होल से गाड़ा गया गेंद था, बहुत ही अच्छा गेंद था. हल्के हाथों से सम्मान दिया गेंद को. गेंद को जब तक फील्ड किया जाता तब तक 1 रन का मौका था. इस 1 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर पहुंचा अब 13 पर. बगैर किसी नुकसान के इस समय एक खिलाड़ी के नुकसान पर 13 रन. विलास मैदान से बाहर जा चुके, उनका स्थान लेने के लिए आए थे, परंतु करण लेग स्टंप्स के ऊपर फुल टॉस गेंद कलाई के सहारे मोड़ दिया गेंद को. स्क्वायर लेग बाउंड्री डीप 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 जाता हुआ 4 रन चौका. 17 पर पहुंचा स्कोर. इस 4 रनों के साथ जैसे ही देखा गेंदे स्टंप्स के बाहर, लेग स्टंप्स के पीछे, जरूर गेंदों को कलाई के सहारे मोड़ा था. कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं थे. स्क्वायर लेग थोड़ा सा पीछे थे. डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर गेंद गई थी 4 रनों के लिए. इस 4 रनों के साथ लाजवाब बल्लेबाजी बल्लेबाज के द्वारा. करण इस समय लगातार अच्छे बल्लेबाजी करते हुए. इस बार थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, ऑफ स्टंप्स के बाहर से थोड़ा सा गेंद कटर होता हुआ. आए थे बल्लेबाज खेलने के लिए जरूर, परंतु बल्ले और गेंद की कोई संपर्क नहीं हो पाया. और इसके साथ ही अगर देखा जाए तो बिल्कुल ही इस गेंदों के ऊपर कोई भी रन नहीं. 2 ओवर के समाप्ति के बाद 17. सीबी ट्रॉफी डॉक्स प्रीमियर लीग 11वां साल, लगातार 11 साल से इस टूर्नामेंट का आगाज हुआ था.
और इस समय देखा जाए तो 11वां पर्व चलता हुआ। 12 टीमें इस समय खेलते हैं सीबी ट्रॉफी में। उस 12 टीमों में से 4 ऐसे टीम होते हैं जो सुपर 4 में आते हैं। 4 टीमों को यहाँ पे ट्रॉफी रहती है, 4 टीमों के लिए प्राइजेस रहते हैं, परंतु मुख्य जो है वो पहला नंबर का ट्रॉफी विनर टीम होते हैं, वो एक चैंपियन। विशाल शाह इस समय गेंदबाजी के लिए गेंदबाजी मार्ग पर आते हुए, बाएं हाथ के बल्लेबाज तैनात बल्लेबाजी करने के लिए। एक शॉर्ट थर्ड मैन वर्द के रूप में, एक लेग स्लिप कह सकते हैं या शॉर्ट फाइन लेग कह सकते हैं, एक मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग और एक मिड ऑन। पहली गेंद बाएं हाथ के बल्लेबाज इस गेंद को खेलने की कोशिश की थी, जोरदार ड्राइव लगाने का प्रयास किया था, परंतु बल्ले और गेंद को ठीक ढंग से संपर्क नहीं हो पाया। गेंदें आई थी 30 गज के आसपास मंडराते हुए। बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में गेंद को फील्ड किया जाए तब तक 1 रन लेने के मौके थे और इस 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। स्कोर इस 1 रनों के साथ पहुंचता हुआ 18 पर। तीसरा ओवर इस समय प्रगति पर। 4 ओवर के मुकाबले हैं, बिग हिट करना होगा, यहाँ से स्ट्राइक रेट बढ़ाने होंगे और बिल्कुल ही अगर देखा जाए तो रन रेट जो होती है वो भी देखना होगा। एक मैच आप हार चुके हैं तो प्रो ट्रांस सोल्यूशन के लिए थोड़ा सा यहाँ पर रन बनाना जरूरी रहेगी। स्टंप्स के बाहर थोड़ा सा गति में परिवर्तन विशाल शाह का। ऑफ स्टंप्स के बाहर स्लो गेंद थी, अक्रॉस द बॉल घुटने के टेकते हुए गेंदों को खेलने की कोशिश किया गया था, परंतु सफल नहीं हो पाए बल्लेबाज। मिड विकेट दाएं हाथ के बल्लेबाज के लिए सटा हुआ बाउंड्री लाइन से मिड ऑन और डीप स्क्वायर लेग। इस बार फुल टॉस बनाकर खेलने की कोशिश, ओवर फील्ड थी, फुल लेंथ गेंद था, विकेट कीपर के दस्तानों में जाता हुआ, किसी भी तरह कोई गुंजाइश नहीं। लगातार अच्छी गेंदबाजी विशाल शाह के द्वारा, लगातार 3 गेंदें अभी तक देखा जाए तो इस 3 गेंदों में सिर्फ 1 रन आए थे पहले गेंदों के ऊपर। इस बार देखिए चालाकी भरी गेंदबाजी, फ्लाइटेड गेंद था, हल्के हाथों से छोड़ दिया गया था गेंद को विशाल शाह के द्वारा। बल्लेबाज दुविधा में आ गए थे, क्या किया जाए, गेंद को जोर से हिट किया जाए या हल्के हाथों से धकेल दिया जाए, और अंतिम क्षणों में गेंद को धकेला गया था। पॉइंट के क्षेत्र से गेंद को फील्ड की गई थी, तब तक रन लेने का मौका था। इस 1 रनों के साथ स्कोर हल्के हल्के कदमों से बढ़ता हुआ 19 पर। इस समय बाएं हाथ के बल्लेबाज का सामना करेंगे विशाल शाह। इस बार ये गेंद थोड़ा सा हल्के हाथों से छोड़ा गया, अपने आप को बचने की कोशिश करते हुए, और बिल्कुल ही देखा जाए तो आउट होकर मैदान से बाहर। गेंदे पैड से टकराई, विकेट से टकराई और बिल्कुल ही एक अच्छा सा यहाँ पर मौका मिलेगा विकेट। ये सफलता दिलाते हुए विशाल शाह। रनों में गति लानी होगी, यहाँ से अगर आपको जीतना है तो कम से कम 40 से 50 के आसपास रन बनाने होंगे 4 ओवर के इस मुकाबले में, क्योंकि वर्ल्ड लॉजिस्टिक के पास बेहतर बल्लेबाज है। विशाल शाह, अली, बहुत सारे ऐसे बल्लेबाज हैं जो वो बिल्कुल ही बेहतर करते हैं और जिसके कारण कम से कम 50 रन बनाने होंगे। इस समय अगर देखा जाए तो उतना बड़ा स्कोर नहीं हो पाया है। तीसरा ओवर प्रगति पर है, 19 रन। ये गेंद थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर से खेलने की कोशिश, जोरदार अपील, बल्ले और गेंद की कोई संपर्क नहीं। ओवर की समाप्ति होता हुआ 3 ओवर के बाद कुल स्कोर बने हैं 19 रन। बहुत ही छोटा स्कोर कहा जा सकता है इस समय अभी देखा जाए तो। अंतिम ओवर फेंका जाएगा इस समय, चौथा ओवर फेंका जाएगा, परंतु उससे पहले देखना होगा कि अब बल्लेबाजी अपने गियर चेंज कर पाते हैं या नहीं कर पाते हैं। एक ओवर की खेल शेष है, 6 गेंदें शेष है। सीबी ट्रॉफी 2026 11वां सीजन इस समय इस मैदान पर, जुई गांव के इस बेहतरीन मैदान पर 12 टीमें हिस्सा लिया। उस 12 टीमों में से एक चैंपियन बनेंगे, एक रनर-अप बनेंगे और 2 3 नंबर 4 नंबर पे रहेंगे। तो बिल्कुल ही 4 टीमें भाग्यशाली रहेंगे प्राइज के लिए, ट्रॉफी के लिए।
परंतु पहला नंबर का ट्रॉफी जो होता है चमचमाता हुआ वो विनर ट्रॉफी होता है, चैंपियन ट्रॉफी होता है। शिव शंभो, स्वरा इंटरप्राइजेस, SMTP, बड़द लॉजिस्टिक, सनवे, पाटकर एंड सॉन्स, उसके अलावा ओम फ्रेश फ्रूट इम्पेक्स, अंजनी फाइटर्स, कस्टम, सन इम्पेक्स, प्रोट्रांस और प्रयागराज फाइटर्स, ये सारे 12 टीमें हिस्सा ली है इस टूर्नामेंट में। अंतिम ओवर की पहली गेंद बाएं हाथ से हल्के हाथों से गेंद को छोड़ा था, थोड़ी सी स्पिन करती हुई गेंदें विकेट कीपर के हाथों में। इस गेंदों के ऊपर कोई भी रन नहीं, अभी भी स्कोर उसी तरह का रुका हुआ 19 रन। पिछले 3 गेंदों से कोई भी रन नहीं बने हैं। इस बार गेंदों को खेला जरूर, गेंदें गई है बाउंड्री के पार, बहुत देरों के बाद चौका आया और बिल्कुल ही अगर देखा जाए तो एक चौके के साथ स्कोर अब जाकर पहुंचा है 23 पर। ओम फ्रेश फ्रूट इम्पेक्स और सन इम्पेक्स, इन दोनों टीमों के कैप्टन टॉस करने के लिए आ जाएंगे क्योंकि अगला मुकाबला आप दोनों के बीच खेला जाएगा। तो बिल्कुल मैं आग्रह करूंगा ओम फ्रेश फ्रूट इम्पेक्स और सन इम्पेक्स क्लियरिंग एंड स्विंग, दोनों टीमों के कर्णधार टॉस करने के लिए आए। इस ओवर में अभी तक 4 गेंदें और शेष है, 2 गेंदें आई है, 2 गेंदों में 4 रन आया। बिल्कुल थोड़ा यहाँ पे हमारे कमिटी मेंबर्स ने निर्णय लिया, परंतु इस बार ये गेंदे बिल्कुल ही 4 रनों के लिए फिर से एक बार जाता हुआ। अगला मुकाबला से 4 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी होता हुआ स्कोर पहुंचा अब जाकर 27 पर। इस ओवर में अभी भी 3 गेंदें शेष है, कुछ भी हो सकता है। कभी कभी छोटा स्कोर के मैच भी बहुत ही रोचकता लाती है। इतना बड़ा स्कोर बना नहीं, अभी तक 27 रन बने हैं बाएं हाथ से ये गेंद और इस बार बल्ले की ऊपर हिस्से से लगी है, कैच आएंगे, विकेट आएगा, बिल्कुल ही जाना होगा मैदान के बाहर बल्लेबाज को, आउट होकर मैदान से बाहर। चौथे गेंदों के ऊपर एक सफलता दिलाते हुए गेंदबाज निखिल थोड़ा सा स्पिन गेंदबाजी करते हैं, कुलदीप यादव की तरह थोड़ा सा एक्शन गेंदबाजी करने का। बचे हुए इस ओवर में अभी भी 2 गेंदें, अभी तक कुल स्कोर बने हैं 27। कम से कम 40 से 45 रन होनी चाहिए 4 ओवर में। आगे आकर खेलने की कोशिश, स्टंप करने का प्रयास किया गया था, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं थी। अंपायर ने देखा, समझा, परखा और किसी तरह का कोई डिसीजन नहीं। एक गेंदे अभी भी शेष इस इनिंग्स में, अंतिम गेंदे होगी इस इनिंग्स का, चौथे ओवर का। कुल 27 रन अभी तक बने हैं। एक बार फिर से देखना होगा। तो इस समय देखा जाए तो इनिंग्स का समाप्ति होता हुआ 4 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर बने हैं सिर्फ 27 रन। जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता है और बिल्कुल ही वरद के लिए थोड़ा सा यहाँ पर मुश्किल नहीं हो पाएगा, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, कहना बहुत ही मुश्किल होती है और बिल्कुल ही छोटे प्रारूप के छोटे से स्कोर भी कभी कभी बड़ा काम कर जाते, बड़ा धमाका करते हैं। क्या वो धमाका यहाँ पर कर पाएंगे, ये देखना जरूरी होगा। जमीनी स्तर पर अगर देखा जाए तो बड़द लॉजिस्टिक के पास जिस तरह की बल्लेबाजी है, ऐसा देखा जा रहा है कागजी हिसाबों से। सन्मान्य श्रीमान विनायकजी अपराध साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय।
बच्चा डायरेक्टर आहेत सन्माननीय विनायकजी अपराध साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय आबासाहेब भोर, सन्माननीय मंगेशजी जाधव साहेब, सन्माननीय विनोदजी वाणी साहेब, अतुलजी आवटी साहेब, आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सन्माननीय विनायकजी अपराध साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती संपन्न करायचा आहे. आणि सन्माननीय विनायक अपराध सरांची देखील चॅम्पियन ट्रॉफी नावाची स्पर्धा नक्कीच असते, तिची देखील आठवण आपण या ठिकाणी करतोय. आणि CB ट्रॉफीमध्ये विशेष सन्मान सन्माननीय बच्चा डायरेक्टर विनायकजी अपराध साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि साहेब हे ऋणानुबंध कायम असेच ठेवा हीच विनंती आपल्याला असणार आहे. सम्माननीय आदरणीय श्री विनायक अपराध सर, बड़ा लॉजिस्टिक के सर्वे सर्वा और साथ ही बच्चा पास के डायरेक्टर हैं, तो बिल्कुल ही अगर देखा जाए तो उनका सम्मान इस समय करते हुए आज धन्यवाद संतोष घरत सर, जो इस समय आप सुनेंगे मराठी की मातृभाषा का एक सुमधुर वाणी अगला 4 ओवर के लिए। तर पुढील मॅच असेल SNTP BS पाटकर अँड सन्स. CB ट्रॉफी प्रोटॉन्स सोल्युशन विपक्ष वरद लॉजिस्टिक. आवश्यकता टीमला आहे द्वितीय सत्रामध्ये 28 धावसंख्येची. संदीप घोडके गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. सलामीची जोडी मैदानामध्ये. अली आणि अरविंद ही जोडी मैदानामध्ये. आवश्यकता आहे ती 28 धावसंख्येची. अली स्ट्रायकिंग गेनला, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज. पहिलाच बॉल उडवलाय, बॉल चालला सीमारेषा बाहेर. 28 धावसंख्येला प्रत्युत्तर आलाय षटकाराने, बिग हिट षटकार. संदीपच्या गोलंदाजीवरती हा प्रहार. 28 धावसंख्येची आवश्यकता आहे, त्यामध्ये 6 धावा पहिल्याच बॉलवरती आलेल्या आहेत. फार कमी धावसंख्या आज नोंदवली आहे खरं तर आजच्या दिवसामध्ये. 27 धावा, 28 धावसंख्येची आवश्यकता आणि त्यामध्ये हे अवांतर धावसंख्येची बोनसच्या स्वरूपात इथे धाव आली आहे. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा लागल्या धावफलकावरती. 28 धावा आवश्यक आहे. पुढील कॅल्क्युलेशन कोणाचा सामना असेल येणाऱ्या काळामध्ये आम्ही सांगूच. अंजली फायटर्स आणि SMTP 4 ओव्हरची मॅच असेल. या दोन्ही संघांनी यायचं टॉसचा डिबा लगेच.
पुढचा बॉल डिलिव्हर केला जात आहे. आलीसाठी हा चेंडू होता. फटका चांगला एक्झिक्यूट केला. उंची जास्त गाठली. 3 क्षेत्ररक्षामध्ये चेंडू पडलाय. आली सिंगल. कोणतीही घाई गडबड केली नाही दोन्ही फलंदाजांनी, कारण अतिशय कमी धावसंख्या या मॅचमध्ये पाहायला मिळते आहे. रामू यांनी चांगली व्यवस्था केली अगदी पाण्याची नाश्त्याची सर्वच आमच्या कमिटीसाठी. रामवांना पुढील बॉल खेळण्यासाठी सज्ज असणार आहे अरविंद राणा. या बॉलवरती सोडून दिला बॉल. लाईन पिक केली लगेच आणि वाईटचा इशारा आला. वाईटची एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. पुढच्या बॉलवरती आता अरविंद राणाच्या बॅटमधून आलाय हा तडाखा. बॉल सीमारेषा बाहेर. माईक झिमाबेट षटकार. धावसंख्या टोटल 15 धावा धापलकावरती. टॉस साठी पुन्हा एकदा टीम SMTP विपक्ष अंजनी फायटर्स या टीमला आमचा ऑफिशियली कॉल आहे दुसरा. आपण टॉससाठी या. पुढील बॉलवरती लाईन लगेच पिक केली मात्र चांगला चेंडू यावेळेस. लाईन चांगली योग्य दिशा. बॉल आलाय डॉट. धावसंख्या रोखली आहे ती 15 धावसंख्येवरती. चला टॉस करून घेऊया आपण सर. तुषार सरांना विनंती असेल या षटकानंतर आपण टॉस करून घ्यावा. पुढच्या बॉलवरती स्टेट डाऊनचा फटका. बॉलरच्या डोक्यावरून बॉल चालला सीमारेषा बाहेर. येतोय चौकार. सांघिक धावसंख्या चौकाराने 19 धावा एका षटकाचे अंतिम करायच्या आहेत 28. आता 9 धावांची आवश्यकता. तर विनंती असेल सन्माननीय लक्ष्मण शेठ गाडगे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. साहेबांना विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आणि दोन्ही कर्णधार सुद्धा आलेले आहेत. SMPT विपक्ष टीम असेल अंजनी फायटर्स. येस ओव्हर संपली आहे. आता करून घेऊया आपण टॉस. सन्माननीय लक्ष्मणजी गाडगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. तर अंजनी फायटर संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय अगदी काही वेळामध्ये आपल्यापर्यंत येईल. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण जाऊयात ऑन गोईंग मॅचकडे जिथे संतोष घरत सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच तुझ्या सर. आवश्यकता आहे मात्र 9 धावांची. फार कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या टीमच्या. आणि त्यानंतर गोलंदाजांनी पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावांची लयलूट केली आहे. एकूणच मॅचमध्ये अरविंद आणि सलामीचा फलंदाज अलीने केलेली तडकेबाज फलंदाजी. वरद लॉजिस्टिक संघ त्याचबरोबर प्रो ट्रान्स संघाची आपण फलंदाजी पाहिली तर फक्त 27 धावसंख्या केल्या आणि त्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये 19 धावसंख्या आली आहे. आता स्ट्रायकिंगला आली आहे. समोर मात्र किरण आलेले आहेत. दुसरं षटक घेऊन येत असताना आता 18 बॉल करायच्या आहेत फक्त 9 धावा. पुढचा बॉल या बॉलवरती चकवलं फलंदाजाला. गोलंदाजीवरती किरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल डॉट काढलाय. आली आहे स्ट्रायकिंग गेनला. त्यांच्या बॅट पोधून षटकार आलाय. समोर अरविंद राणा त्याच्या बॅट पोधून एक चौकार षटकार. धावा झालेले आहेत 19. एकूणच 9 धावांची अजूनही अपेक्षा केली जाते. पाहूया येणाऱ्या षटकांमध्ये धावा पूर्ण केल्या जातील. या षटकामध्ये कमीत कमी धावा आणि विकेट घेतली जाईल मात्र नाही आहे. अलीच्या बॅटमधून हा शॉर्ट पिच चेंडूवरती टोलवलेला फटका षटकार. धावसंख्या 25 वरती. इथे धावांसाठी संघर्ष करत होता प्रो ट्रान्स संघ. मात्र या वेळेला वरद लॉजिस्टिक संघ मात्र गोलंदाजीवरती प्रहार फलंदाजी करत असताना 25 धावा. 25 नंतरचा हा टोला 3 क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत.
कॉल जरूर आलेला आहे आणि सीमा रेषा लगत झेल टिपला जातोय आणि फलंदाज पहिल्या क्रमांकाचा इथे बाद होतोय. मात्र 3 धावांची आवश्यकता आहे मॅचमध्ये. नवीन फलंदाज कोण येणार, विजय फटका कोण खेचणार. वरद लॉजिस्टिक संघ विजयाच्या नजदीक पोहोचलाय. त्यामध्ये विशेष त्यांची गोलंदाजी राहिल्या. गोलंदाजीमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी त्यांनी केल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 5, दुसऱ्यामध्ये 12, तिसऱ्यामध्ये फक्त 2 धावा आणि चौथ्या षटकामध्ये फक्त 8 धावा ही गोलंदाजी राहिल्या. विशाल फलंदाजीसाठी आलेला आहे. विशाल शहा दाखल झालेल्या फलंदाजीसाठी. आवश्यकता 3 धावांची आहे. चेंडू किती शिल्लक राहिलेत यापेक्षा विजय फटका कोणाच्या बॅटमधून येणार याची मात्र वाट पाहिली जाते आहे वरद लॉजिस्टिक टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल किरणचा विशालसाठी. रिव्हर्स केलाय, विजयाचा फटका थर्डमॅनच्या दिशेने आलाय आणि वरद लॉजिस्टिक संघ विजय प्रस्थापित करतो. हार्ड लक प्रोटॉन्स सोल्युशन संघ लगातारची दुसरी मॅच ते पराभूत झालेत आणि विजय संघ वरद लॉजिस्टिकचं करूया आपण अभिनंदन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सन्माननीय सुनीलजी शेळके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील CB ट्रॉफी 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आम्हाला मिळाली आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य श्रीमान सुनील शेळके साहेबांचं या स्पर्धेमध्ये आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून स्वागत करतोय. वेलकम सर, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. विजय संघ वरद लॉजिस्टिक आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरलाय. पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त 5 धावा देणारा दशरथ यायचा आहे. दशरथ मॅन ऑफ द मॅचसाठी.